नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलला 31 मे पर्यंत सगळ्या संस्थांना जाहिरात द्यायची, पण एक महत्वाची अपडेट आता आलेली आहे की नागपूर आणि अमरावती विभागामध्ये काही शिक्षकांनी इथे कोर्टामध्ये इथे याचिका सादर केली आणि या याचिकेच्या अंती कोर्टाने निर्णय दिला आहे की संच मान्यतेनुसार अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचं समायोजन थांबवा. आणि हा निर्णय शिक्षण संचालकांनी सुद्धा संबंधित विभागाला या परिपत्रकाद्वारे दिलेलं आहे. हे परिपत्रक तुमच्या समोर आहे. हे परिपत्रक कोणत्या डेटचं आहे? इथे डेट तुम्हाला बघायला मिळेल 2004-5-2026 सकाळी 12 वाजता डिजिटल आलेलं हे परिपत्रक आहे. त्यात काय म्हटलंय नेमकं थोडक्यात आपण बघूया. कुणासाठी गेले आहे तर विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग, अमरावती विभाग आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक सर्व नागपूर आणि अमरावती विभाग. विषय आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे रिट याचिका दाखल झालेली, त्या संदर्भातलं शिक्षण संचालकांनी यांना पाठवलं हे लेटर आहे. थोडक्यात काय लेटर आहे तर ह्या लेटरमध्ये संच मान्यतानुसार समायोजन थांबवलेलं आहे. कारणे काय आणि पुढील प्रोसेस काय असणार थोडक्यात आपण समजून घेऊया. चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जर तुम्हाला मी शिक्षक संच मान्यता आणि उच्च न्यायालयाचा आदेश या संदर्भात हे परिपत्रक आलेलं आहे हे एक्सप्लेन करतो, पण तत्पूर्वी सांगू इच्छितो की राहिलेल्या या कमी दिवसामध्ये तुम्हाला जर मार्गदर्शकांची गरज असेल तर इग्नाइटच्या 2 प्रकारच्या बॅचेस इथे लॉन्च झालेल्या आहे. एका बॅचमध्ये तुम्हाला विथ बुक किट आणि बॅग अवेलेबल आहे, दुसऱ्या बॅचमध्ये अवेलेबल नाही. तुम्हाला हवं असेल ती बॅच तुम्ही जॉईन करून लगेच तयारी करू शकता. राहिलेल्या कमी दिवसामध्ये टू द पॉइंट तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर नक्कीच या बॅचेस तुम्हाला उपयोगात येणार आहे. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. मूळ समस्या काय होती, ही कोर्टात याचिका का गेली, तर त्याचं मी थोडक्यात एक्सप्लेनेशन करतो. मला नवीन शासन निर्णय जो झालाय 15 मार्च 2024च्या निर्णयानुसार 24-25, 25-26 या वर्षासाठी नवीन संच मान्यता निकष लागू झाले. संच मान्यता म्हणजे काय तर शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर किती शिक्षकांची पदे मंजूर करावीत याचे शासनाने अधिकृत मोजमाप म्हणजे संच मान्यता. मग विद्यार्थी संख्या कमी झाली काही ठिकाणी. नव्या निकषानुसार तपासणी केली असता इयत्ता 9वी आणि 10वीच्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांची संख्या अपुरी दिसते. जिथे सांगण्यात आलं होतं की जर सपोज 20 पटसंख्या जर विद्यार्थ्यांची असेल तर तिथे आम्ही एक शिक्षक देऊ, पण ही संख्याच कमी होऊन गेली तर काय करायचं मग, तर ही संख्या कमी झाली मग पदे रद्द होणार आहे. म्हणजेच विद्यार्थी संख्या कमी असताना अनेक शाळांमधील शिक्षकांची 0 पदे मंजूर झाली, म्हणजेच पदे प्रशासकीय दृष्ट्या संपुष्टात आली. म्हणजे सपोज उदाहरण घेतलं मी 20 पटसंख्येला एक शिक्षक आहे, पण पदसंख्या जर 8 पटसंख्या 17 असेल तर इथे शिक्षक मिळणारच नाही. मग या शाळेचं ह्या वर्गाचं ह्या विद्यार्थ्यांचं करायचं काय तर 0 पदे झाली, म्हणजे इथला शिक्षक जो आहे ना तो अतिरिक्त झाला. मग या अतिरिक्त शिक्षकाचं समायोजन करावं लागणार आहे. पदे रद्द झाल्यामुळे त्या ठिकाणी आधीपासून कार्यरत असलेले अनेक शिक्षक अचानक अतिरिक्त ठरले आणि मग यांचं समायोजन करावं लागलं. मग हे कोर्टामध्ये गेले, कोर्टात याचिका पडली, न्यायालयाचा हस्तक्षेप आणि शासनाचे आदेश काय होते तर याचिका टाकली. बघा, अतिरिक्त ठरवण्याच्या या प्रक्रियेला विरोध करण्यासाठी माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे शिक्षकांकडून रिट याचिका दाखल करण्यात आली होती. आणि ह्या रिट याचिकेचा न्यायालयाचा आदेश आहे जैसे थे स्टेटस को म्हणतो आपण त्याला. न्यायालयाने अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची इतरत्र समायोजन बदली करण्यास तात्पुरती स्थगिती दिली आहे. पुढील आदेश येईपर्यंत कोणतीही कारवाई न करता परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश कोर्टाने दिलेले आहे. आणि हा निर्णय शिक्षण संचालकांनी पाठवला आहे संबंधित डिपार्टमेंटला. सर्व विभागीय उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी नागपूर व अमरावती विभाग यांना न्यायालयाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेण्याचे शिक्षण संचालकांनी स्पष्ट आदेश या परिपत्रकाद्वारे दिलेले आहेत. सो विद्यार्थी मित्रांनो, हा जो जैसे थे हा निकाल जो कोर्टाने दिला याचा अर्थ त्या ठिकाणी आता अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचं समायोजन होणार नाही आणि कदाचित येणाऱ्या भरतीमध्ये याचाही फार मोठा फरक नाही पडणार, पण थोडाफार फरक पडू शकतो. आता काय पडू शकतो येणारा कालावधी ठरवेल, पण तत्पूर्वी मला सांगू इच्छितो की थोडक्यात जर आपण बघितलं तर हा निर्णय कोणासाठी महत्वाचा आहे तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक विशेषतः 9वी-10वी आदेश प्रामुख्याने नागपूर व अमरावती विभागाला उद्देशून असला तरी हा न्यायालयीन निर्णय संपूर्ण राज्यासाठी एक महत्वाचा कायदेशीर संदर्भ असू शकतो. नागपूर आणि अमरावतीमध्ये असं घडलं तर संबंध महाराष्ट्रात पण असं घडलेलं आहे, घडण्याची शक्यता आहे. तिथे सुद्धा कदाचित या निर्णयाचा नक्कीच फायदा शिक्षकांना होऊ शकतो. सध्याची स्थिती बघता शिक्षकांना तात्पुरता दिलासा, जोपर्यंत न्यायालयाचा पुढील आदेश येत नाही तोपर्यंत कोणत्याही अतिरिक्त शिक्षकाला बळजबरीने दुसऱ्या शाळेत पाठवले जाणार नाही. आता बघा, हे समायोजन करण्यापेक्षा या शाळेला हे शिक्षक जर ठेवले तर निश्चितच येणाऱ्या कालावधीत शिक्षक भरतीमध्ये जागा वाढतील.
आता लक्षात घ्या, इथे 17 मुलांची सपोज एक वर्ग आहे आणि ह्या वर्गामध्ये ऑलरेडी एक शिक्षक, आता 9वी तुम्हाला माहिती आहे 3-3 शिक्षक लागतात. जर हे शिक्षक अतिरिक्त ठरवले तर इथे हे 3 शिक्षकांचं नवीन ठिकाणी समायोजन होईल. नवीन ठिकाणी समायोजन झालं तर साहजिक शिक्षक भरती जागा कमी येतील. पण दुसरा प्रश्न हा बाजूचा हा पण आहे की 17 विद्यार्थी असून सुद्धा यांना शिकण्यासाठी ह्या शाळा हा वर्ग बंद पडू शकतो आणि बऱ्याचशा दुर्गम भागामध्ये शिक्षणापासून हे मुलं वंचित राहू शकतात. कारण पालकांची मनस्थिती आणि दूरवर पाठवण्याच्या काय म्हणजे आपण सिक्युरिटी लेवलला विचार केला तर हे होऊ शकत नाही. पालक पाठवत नाही, मुलींना तर अजिबात पाठवणार नाही. सो या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहू शकता. शिक्षण आपल्या दारी आपण म्हणतो तसं होणार नाहीये. मुलं वंचित राहतील, मुली वंचित राहतील आणि भविष्यात हे समायोजन मोठ्या प्रमाणात होऊन शिक्षकांची संख्या पण कमी होईल. हळूहळू वर्ग शाळा सुद्धा बंद पडतील. मग पुढील पाऊल काय, तर शालेय शिक्षण विभाग आणि प्रशासन आता उच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीची आणि निर्देशांची वाट पाहिल तोपर्यंत सक्तीच्या प्रशासकीय बदल्या थांबवल्या आहेत. आता हा जो निर्णय आहे समायोजना संदर्भातला हा थांबवण्यात आलाय. समायोजन सगळ्यांनाच माहिती आहे समायोजन काय असतं, अतिरिक्त शिक्षकांचं नवीन ठिकाणी काय समायोजन करावं लागतं. सो सध्या तरी ह्या 2 विभागामध्ये ज्या शिक्षकांनी ही याचिका टाकली 9वी-10वीच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी, तर जैसे ती परिस्थिती सध्या कोर्टाने आदेश दिलेला आहे आणि येणाऱ्या कालावधीत जर हा आदेश असा ठेवला तर निश्चितच शिक्षक भरतीमध्ये जागा वाढतील. अशा प्रकारे म्हणजे शाळा पण बंद होणार नाही, कारण तो वर्ग बंदच होईल ना मग असं जर केलं तर. तो शाळा पण बंद होणार नाही, वर्ग बंद होणार नाही आणि निश्चितच शिक्षक भरतीच्या जागा वाढतील. याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करून मित्रांना शेअर करा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.